श्रोतेहो नमस्कार. महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनं गेल्या 11 वर्षात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं काय काय कामगिरी केलेली आहे, काय योजना राबविलेल्या आहेत आणि त्यामधून देशातल्या नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी कोणती पावलं उचलली गेलेली आहेत याविषयी आपण माहिती घेतो आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि महिला सक्षमीकरणासाठी दीर्घकाळ काम करत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या वेळेला थांबलो होतो त्यावेळेला तुम्ही असं सांगत होतात की देशामध्ये अतिगंभीर स्वरूपाचे जे काही गुन्हे होतात ते महिलांच्या संदर्भातले असतील तर त्याच्याबाबत कडक उपाययोजनांच्या दृष्टीनं सरकारनं विचार केलेला आहे. मला वाटतं तिथूनच आपण आता पुढे सुरुवात करूया. आणि अशा अत्याचारांमध्ये अज्ञात वयाचा आरोपी असला तरी सुद्धा त्याचं गुन्ह्याचं स्वरूप काय आहे, ते किती गंभीर आहे हे बघून तो अज्ञान आहे धरायचा का सज्ञान धरायचा याच्यासाठीचं वय पण केंद्र सरकारने आता कमी केलेलं आहे. ही पण मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे या सगळ्यामध्ये. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि दुसरं आपण एक विसरतोय की मुस्लिम महिलांच्या संदर्भामध्ये कोर्टाने तलाक पीडित स्त्रियांना सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका केंद्र सरकारने मांडली आणि त्याच्यानंतर कुठलाही विरोध असला तरी तो विरोध हळूहळू मावळला आणि तलाक पीडित महिलांच्यासाठी जी कायद्याची दारं कायमची बंद झाली होती ती आता मुस्लिम महिलांना सुद्धा पोटगी मिळू शकते. हे खूप मोठं ऐतिहासिक पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि मोदी साहेब एवढ्याच वर थांबले नाहीयेत तर समान नागरी कायद्याची सुरुवात झाली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी ज्या सूचना दिल्या त्याच्यानुसार उत्तराखंड आणि अनेक राज्यांमध्ये कमिट्या करून त्याबद्दलच्या सुद्धा गोष्टींना चालना मिळालेली आहे. समान नागरी कायद्याचा अर्थ एका समाजाने दुसऱ्या समाजावर धर्माच्या संकल्पना लादणं असा नाहीये. तर सर्व मुलींना संपत्तीमध्ये अधिकार, विवाहाच्या मध्ये मालमत्ता त्यांना मिळण्याचा अधिकार, वेळ पडली तर घटस्फोटाचा अधिकार आणि मुलाचं दत्तक घेण्याचा अधिकार हे सर्व महिलांना त्या कुठल्याही धर्मातल्या असो जातीतल्या असो मिळाव्यात याच्यासाठी ह्या समान नागरी कायद्याचं एक तत्व केंद्र सरकारने सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारलेलं आहे. आणि तिहेरी तलाक सारखी अन्याय्य पद्धत आपण म्हटलात त्याप्रमाणे बंद झाली. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं वर्षानुवर्ष आपल्याकडे जे चित्र होतं की बाईला मत नाही आणि बाजारात पत नाही हे चित्र बदलायला ह्या सगळ्यामुळे खूप मदत होईल. आणि महिलांचं कर्तृत्व वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्या सिद्ध करतायत त्यामुळे त्यांना मतच नाही तर त्यांना अधिकार आहे हेही त्या सगळ्यामधनं आता अधिक चांगल्या रीतीने अधोरेखित व्हायला लागलेलं आहे. ताई, महिला सक्षमीकरणाचा मार्ग हा आर्थिक सक्षमीकरणामधून जातो हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. तर महिलांच्या आर्थिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण मगाशी उल्लेख केलात की स्वयंसहाय्यता गटांना संघटित करण्यामध्ये केंद्र सरकारने महत्वाची भूमिका बजावली. तसा अजून काय प्रयत्न झालेले आहेत याच्याविषयी काय सांगाल आपण? एक तर आतापर्यंत असं होतं की मायक्रो जे काय असायचं ना, छोटं छोटं जे आहे ते महिलांसाठी आणि मॅक्रो म्हणजे मोठं असेल ते पुरुष वर्गासाठी. परंतु त्या मायक्रोचं छोट्या छोट्या समूहांना एकत्र करून त्यांचा एक मोठा समूह बनवण्याचं काम त्याला चालना केंद्र आणि राज्य सरकारांनी मोदी साहेबांच्या काळामध्ये दिलेली आहे. आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना ही महत्वाची ठरलेली असून त्याच्यात वितरित झालेल्या 52.5 कोटी कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना मिळालेले आहे. स्वयंसहाय्य गट कसं आहे, त्यांना कर्ज मिळाल्यानंतर स्वतःच्या मदतीसाठी त्या जसं ते वापरू शकतात तसं त्यांनी जर का कर्ज घेतली तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बँकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण इथे मला एक सांगायला पाहिजे की बँकांची कर्ज बुडवून गेलेले सुद्धा काही महाभाग समाजात आपल्याला सापडतात. परंतु स्त्रियांचं वैशिष्ट्य असं, आणि मला असं खात्री आहे स्वाती तुम्ही पण लिहिलेलं या विषयावरती संशोधन करून की महिलांची परतफेड 99% परत येते. अगदी खरं. आणि त्यामुळे इतक्या विश्वासार्ह ग्राहक त्या असल्यामुळे लाडक्या बहिणींच्यासाठी ज्यावेळेला हजारो स्त्रियांनी रांगा लावल्या त्यावेळेला आम्ही शेवटी बँकांना सांगितलं की तुम्हाला पण बिझनेस याच्यातून मिळालेला आहे तर या महिलांना रांगा लावतील तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ग्राहकांची काळजी घेणं, त्यांच्यासाठी मंडप घालणं, पाणी प्यायला ठेवणं, स्वच्छतागृह ठेवणं या सुद्धा गोष्टी करायची वेळ बँकांवर आली. इतकं स्त्रियांचा जो लोंढा होता आर्थिक सक्षमीकरणाचा तो सगळ्याला सांभाळून घेऊन पुढे नेण्यासाठी प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. स्टँडअप इंडिया योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जापैकी सुद्धा 83% कर्ज महिलांना दिलं होतं आणि NRLM मधल्या 10 कोटी महिलांना स्वयंसहायता गटात संघटित करण्यात आलेलं
केलेलं आहे. आणि लखपती दिदी हा एक कार्यक्रम खूप मोदी साहेबांचा आवडता आहे. आणि 1.48 कोटी महिलांनी, म्हणजे आपल्या सामान्य महिला ऐकत असतील तर म्हणजे आमचे काय या कायद्याचं आम्हाला करायचं, पण तुम्ही सुद्धा लखपती दिदी होऊ शकता. आणि ह्याच्यासाठी 1 लाखाहून अधिक उत्पन्न मिळवायला किती महिलांनी सुरुवात केली आहे? 1.48 148 लाख. त्यामुळे महिलांचा आर्थिक स्थान आणि निर्णय क्षमता प्रबळ झालेली आहे. त्याखेरीज अन्न प्रक्रियेवरती विकास करण्यासाठी आपण ते टिकाऊ पदार्थ करावेत, त्याच्यातून गोडाऊन्स काढावीत, शीतगृह काढावीत. यासारख्या योजनांच्या मध्ये सुद्धा जवळजवळ 5-6 हजार कोटीपर्यंतचे पैसे दिलेले आहेत. आणि आपण विसरूया नको की निर्मला सीतारामन या एक महिला केंद्रीय मंत्री आहेत आणि नुकतंच त्यांनी आता जीएसटी पण कमी केलेला आहे. तर माझं आकाशवाणी मार्फत सगळ्या बांधवांना आणि भगिनींना राहील निवेदन आणि आवाहन की जीएसटी कमी झालाय तर ग्राहकाला सुद्धा त्याचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि अजून एक अतिशय मूलगामी पाऊल या आर्थिक क्षेत्रात उचललं गेलेलं आहे आणि ते म्हणजे मिलेट. ही सगळी तृणधान्य जी आहेत, ज्वारी, बाजरी, भरड धान्य जी आहेत, तर ती अगदी डब्यातच गेली होती. फक्त चपाती, पंजाबी रोटी, नान याला सगळी प्रतिष्ठा होती. आणि आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होणारं धान्य आपली मातृदेवतेला स्वतः आणि इतरांना करावं लागत होतं. पण एक बघा, चक्राला एक त्यांनी मोहीम हाती घेतली आणि आज अगदी विमानापासून ते गावागावात गेलं तर आपल्याला ज्वारी बाजरीची भाकरी परत आपल्याकडे यायला लागलेली आहे. म्हणजे गरिबांच्या ताटातलं गेलेलं अन्न परत त्यांना मिळण्याबरोबर समाजातल्या श्रीमंत वर्गाला सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने काय करायला पाहिजे हे सांगण्याचं काम या मिलेटमधून केलेलं आहे. आणि इतक्या बचत गटांनी या धान्यांपासून बनवलेली बिस्किटं, धान्यांची पिठं, धान्यांच्या भाकरी तयार अशा बाजारपेठा जवळजवळ काबीज करत चाललेल्या आहेत. मला तर असं वाटतं की खूप महत्वाकांक्षी वाटेल, पण पुढच्या 10 वर्षामध्ये जगाची बाजारपेठ आपल्या या महिलांनी तयार केलेल्या धान्यांच्या पासून आणि शेतकऱ्यांनी अर्थात जे धान्य पिकवलंय त्याच्यापासून मिलेट हे औषधाच्या सारखं या मिलेटचा उपयोग अन्नावरती होईल असं मला खात्री वाटते आहे. आणि त्याच्यातली उच्च पोषण मूल्य लक्षात घेऊन त्याला श्री अन्न असं एक प्रतिष्ठेचं नावही माननीय पंतप्रधानांनी दिलं. त्यामुळे ते आणखीन घराघरामध्ये सर्व सामाजिक आर्थिक स्तरातल्या लोकांपर्यंत पोहोचायला खूप चांगली मदत झाली असं मला वाटतं. आणि आपण म्हटलात तसं बचत गटाच्या चळवळीमुळे सूक्ष्म वित्त पुरवठा आणि त्याची वसुली या गोष्टींना इतका उठाव मिळाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती मिळाली असं आपले माजी पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगांनी म्हणून ठेवलेलं आहे एके ठिकाणी. आता ह्या सगळ्यामध्ये आपण थोडंसं अगोदर बोललो, पण महिलांचे शारीरिक प्रश्न आणि शारीरिक समस्याही खूप मोठ्या प्रमाणात असतात. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये तर आरोग्याची खूप वानवा व्हायची महिलांच्या, त्याच्यासाठी फारशा सुविधाही नव्हत्या. तर त्या दृष्टीने काही गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या आहेत. या योजनेबद्दल पण थोडी माहिती सांगितली तर बरं होईल. एक तर आधी मी थोडं कायद्याकडे यासाठी येते की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट जो होता तो जवळजवळ 60च्या सालापासून होता आणि त्याच्यामध्ये जी बंधनं होती त्यामध्ये 3 महिने झाले की त्याच्यानंतर समजा गर्भपात करायची वेळ आरोग्याच्या कारणाने आली तर त्याच्यामध्ये अशक्यच होतं ते. काही वेळेला मग बेकायदेशीर गर्भपात आणि याचं प्रमाण फार वाढत चाललेलं होतं. तर अशा वेळेला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट मध्ये सुद्धा खूप चर्चेनंतर सुधारणा सरकारने केल्या. दुसरं, सगळीकडे भारतभर प्रसूतीची रजा आणि त्याची साठी भरपगारी रजा याची व्यवस्था प्रत्येक राज्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे स्वाती महाराष्ट्र राज्यांनी वडिलांसाठी म्हणजे पित्यांसाठी सुद्धा 15 दिवसाची रजेची सूचना केलेली आहे. अर्थात आमचे बांधव किती बाळ ते सांभाळतात 15 दिवस, काही जण थोडा वेळ खेळायला वापरतात, परंतु बाकीच्या प्रमाणामध्ये त्याची सुद्धा म्हणजे एक भूमिका की पालक खरंय आणि ती एक जी बांधिलकी किंवा जबाबदारी पालक म्हणून वडील म्हणून असते ती निभावण्यासाठी सुद्धा त्यांनाही थोडा अवधी मिळायला पाहिजे. या म्हणजे फार उदार दृष्टिकोनातनं हा विचार केलेला आहे असं मला वाटतं ह्या सगळ्यात. हो, प्रागतिक आहे. आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 11.7 कोटी लाभार्थींना मदत मिळालेली आहे आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत 16.60 कोटी महिलांना आणि नवजात शिशूंना याचा लाभ मिळालेला आहे. परंतु एक असं होतंय, मी ज्या मुद्दाम काही वेळेला महिलांशी बोलते की गरोदर असलं की 7व्या-8व्या महिन्यात तपासायला जावंच लागतं असं त्या म्हणतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की तो कायदाच आहे. मग मी त्यांना
विचारलं तुम्ही आता एकटं जाता का, नाही कुठलं काय, आता मिस्टरांना पण न्यावंच लागतं बरोबर, त्यांना ते समजावून सांगतात की त्यांनी बायकोची काय काळजी घ्यायची. हे खरंच खूप चांगलं वाटलं मला. हे मी प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्र्यांनाही बोलले की असं खरोखर सगळीकडे अंमलबजावणी होत असेल तर जबाबदार पालक, शेवटी जननी शिशु किंवा जननी सुरक्षा कशातून होईल तर जबाबदार पालक असले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून सुमन योजनेच्या अंतर्गत 90,015 आरोग्य सुविधा केंद्रात मोफत आणि सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध झाली. महाराष्ट्राबद्दल इथे मी परत थोडं ऍड करू इच्छिते. खूपशा काही दुर्गम भाग आहेत, नंदुरबार, पालघर वगैरे असे की जिथे रस्त्यात दुर्दैवाने डिलिव्हरी झाल्याच्या काही उदाहरणं जेव्हा होतात त्यावेळेला आता अशी पावलं उचलण्यात आलेली आहेत की ज्या बाईची ड्यू डेट जवळ आलेली आहे, समजा एखाद्या महिलेची तारीख 15 ऑक्टोबर असेल तर त्यांनी साधारण त्यांची इच्छा असेल तर 10 ऑक्टोबरलाच त्यांच्यासाठी निवास योजना तालुक्याच्या आरोग्य केंद्राच्या जवळ केलेली असते. म्हणजे त्या नवऱ्याला घेऊन, छोटं मूल असेल त्याला घेऊन येऊन राहू शकतात, म्हणजे जेणेकरून रस्त्यात त्यांना पोहोचायचा प्रश्नच येणार नाही. त्या आधीच आरोग्य केंद्राच्या किंवा हॉस्पिटलच्या जवळ असतील. पण अजून आपल्या समाजात या योजनांची माहिती होण्यासाठी आकाशवाणीच्या या कार्यक्रमात खूप उपयोग होईल, कारण त्या तिथे आरोग्य केंद्रांपर्यंत आधीच जाऊन आपण या सोयी सुविधेचा लाभ घेऊ शकतात. थोडी घरामध्ये बाई शेवटच्या दिवसापर्यंत काम करत नसेल तर गैरसोय होते खरंय, परंतु रस्त्यात डिलिव्हरी न्यायची किंवा खांद्यावरती उचलून नेण्यापेक्षा सरकारने त्यांच्यासाठी योजना सुद्धा केलेली आहे. त्याच्यातला धोका कमी होतो आणि मुळात धोका कमी होतो आणि मनाला पण शांतता वाटते की आपल्याला डॉक्टर उपलब्ध आहेत. त्याखेरीज युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम दरवर्षी 2.9 कोटी गर्भवती महिलांना पोहोचतो आणि सक्षम अंगणवाडी व पोषण 2 या योजनेमुळे मातृ व बालपोषणात ऐतिहासिक सुधारणा घडून आलेल्या आहेत. इथे इम्युनायझेशन प्रोग्रामच्या बद्दल थोडी माहिती मी वाढवते याच्यासाठी की बऱ्याच जणांना असं वाटतं की काय पोलिओचाच फक्त आहे का, आपण जे टीके म्हणतात, बायका म्हणतात की ते 3 इंजेक्शन द्यावी लागतात, त्याच्यात टिटॅनस आहे, डिफ्थेरिया आहे. तर आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वयोमर्यादा वाढतीये. म्हणजे कोविडच्या काळात थोडी वयोमर्यादा कमी झाली होती, परंतु तिथे आता वयोमर्यादा वाढतीये. तर मी आपल्याला सांगू इच्छिते, माझा असा प्रयत्न आहे या सगळ्यामध्ये की अजून सुद्धा काही आजार आहेत, फ्लू आहे, कावीळ आहे, त्याच्यासाठी सुद्धा व्हॅक्सिन आलेली आहेत. तर ती सुद्धा व्हॅक्सिन महिलांपर्यंत त्या मागणी करू शकतात किंवा ज्यांना शक्य असेल त्या घेऊ शकतात. परंतु ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आरोग्य सेवा ही व्यापक करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचाच एक भाग असा आहे की कॅन्सर टाळायचा असेल तर वयाच्या अगदी 12व्या-13व्या वर्षीच कॅन्सरचं प्रतिबंधक इंजेक्शन मुलगा आणि मुलगी दोघांनाही दिली तर जेव्हा त्यांचा प्रथम लग्नानंतर संबंध येतो त्याच्यानंतर त्यांना कॅन्सर व्हायची जी शक्यता असते ती पूर्णपणे त्याच्यामधून सुटका होऊ शकते. तर ती पण एक योजना आता केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने सगळीकडे ठिकठिकाणी केली जाते आहे. आणि डॉक्टर्सची सगळी वेगवेगळी जी हॉस्पिटल्स आहेत मल्टी डिसिप्लिनरी, तिथे आरोग्य विम्याच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालना आपल्याला दिलेली दिसते. त्यामुळे चुलीच्या धुरापासून मुक्तीपासून ते राजकीय संस्थांमध्ये आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण महिलांचं, याबरोबरच डिजिटलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया आज आयटी सेक्टरमध्ये तसंच माध्यमांच्या मध्ये, बँकांमध्ये, पर्यटनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ही जी 11 वर्ष आहेत विकसित भारताच्या अमृत काळाची, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे जे योजना आहेत त्याच्यामध्ये स्त्रियाच्या मध्ये एक वाक्य असं मोदी साहेबांनी मधल्या एका भाषणात वापरलं की भारताचा विकसित चेहरा म्हणून मी स्त्रीचा चेहरा, मानवी चेहरा वाटतो मला. अरे वा. म्हणजे नेतृत्व फक्त अमुकच वर्गाची मक्तेदारी नाहीये. आणि म्हणून मग आपल्याला दिसतं की द्रौपदी मुर्मूंसारख्या एखाद्या भगिनी की ज्या आदिवासी समाजात काम करत प्रचंड संघर्ष करत आज राष्ट्रपती पदावरती पोहोचलेल्या आहेत, किंवा पद्मश्रीमध्ये सुद्धा बऱ्याच जणी, राईबाई पापेरेंसारख्या महिला की ज्या सामान्य महिलांमधून काम करत वेगळ्या स्तराचं काम करतायत. आणि या सगळ्याला मला समारोप करताना सांगायला हवं की या सगळ्या विचाराला एक सूत्र आहे मोदी साहेबांच्या, आणि ते म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची उद्दिष्ट. त्या मूलभूत उद्दिष्टांच्या मध्ये शिक्षण, आरोग्य, शहरीकरण, सेवा, पाण्याखालचं जीवन, पाण्यात माशाला शेतीचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे माशांची मासेमारी झाली किंवा विपरीत परिणाम झाला तर ती पण नुकसान भरपाईचा विचार करण्यात आलेला आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जो विकासाचा
बॅकलॉग राहिलेला होता तर त्याला सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर सैन्याच्या मध्ये तुम्ही पाहिलं की या भारत पाक युद्धाच्या नंतर 2 आपल्या भगिनी सैन्यामधल्या त्यांनी येऊन भारत सैन्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आणि ते प्रतिनिधित्व करत असताना हम भारत की नारी है फुल नहीं चिंगारी है याचं उदाहरण वाटावं अशा पद्धतीचं ते सगळं दृश्य होतं. आणि आमच्या घराघरातल्या भगिनी सुद्धा त्याच्यामुळे भारावून गेलेल्या होत्या. आणि ज्यांच्या कुटुंबातले लोक दगावले त्या महिला सुद्धा रणरागिणीच्या रूपामध्ये समोर आलेल्या आहेत. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांचा जो विचार आहे तो विचार सर्वसामान्य स्त्रीला एक आयुष्यामध्ये संजीवनी देणारा विचार आहे असं मी म्हणेन. अगदी खरं आहे. तर श्रोते हो, गेल्या 11 वर्षांमध्ये देशातल्या महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं सरकारनं काय कामगिरी केली, कोणत्या योजना आखल्या गेल्या, त्या कितपत यशस्वी झाल्या याचा लेखाजोखा आज नीलमताईंनी आपल्यासमोर मांडला. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सरकारने नेमकं काय केलं हे आता आपल्याही लक्षात आलं असेल. महिला विकासाच्या क्षेत्रात या काळामध्ये काही मूलभूत सुधारणा झाल्या हे या निमित्ताने मान्य करावं लागेल. ठळकपणे सांगायचं झालं तर महिलांचा मतदानामधला टक्का वाढला. महिलांचं देशातलं दर हजारी प्रमाण 1000 पुरुषांमध्ये 1020 महिला इतकं वाढलं. प्रसूतीनंतर महिलांना मिळणारी रजा, पगारी रजा ही 12 आठवड्यांवरनं 26 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत 6 कोटींहून अधिक महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी पूर्णपणे निःशुल्क स्वरूपामध्ये केली गेली. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 3,98,00,000 अधिक गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना जवळजवळ 19,000 कोटी रुपये रकमेचं वितरण झालं. अनेक महिलांना सॅनिटरी पॅड्स मोफत वाटप करण्यात आली. 4.5 कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडली गेली. त्यानंतर आता ताईंनीही सांगितलं, उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातल्या चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती मिळाली आणि घरामध्ये नळाद्वारे पाणी आलं त्यामुळे पायपिटीपासून आणि धुळीपासूनही मुक्ती मिळाली. 73% महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेमुळे हक्काचं छप्पर मिळालं. 90 लाख स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटींहून अधिक महिलांचं सक्षमीकरण झालं, त्यांना एकत्र आणण्यात आलं. आणि ज्यांनी खरोखरी इतक्या वर्षांमध्ये घराचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता त्या महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. अनेक महिलांना म्हणजे जवळजवळ 15 कोटी महिलांना मुद्रा योजनेचं कर्ज वाटप झालं. आणि या सगळ्यात एक आणखी महत्वाची गोष्ट आहे की 2023 पासून देशातल्या माता मृत्यू दरामध्ये खूप लक्षणीय घट झालेली आहे. लखपती दीदी 3 कोटींहून अधिक महिलांना करण्याचा केंद्र सरकारने संकल्प केलेला आहे. त्याच्या बरोबरीने आता ड्रोन दीदी तयार करण्यासाठीही माननीय पंतप्रधानांनी कंबर कसलेली आहे आणि अनेक योजना त्या दृष्टीने कार्यान्वित करायला सुरुवात झालेली आहे. हा सगळा आढावा नीलमताईंशी झालेल्या चर्चेमधून आपल्या सगळ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला असेल याची खात्री वाटते. नीलमताई, आज आपल्या व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून आपण आमच्या श्रोत्यांशी या महत्वाच्या विषयावर खूप मनमोकळेपणाने संवाद साधलात. तुमची अभ्यासपूर्ण निरीक्षणं या सगळ्यामध्ये नोंदवलीत आणि आवर्जून एक गोष्ट सांगितली पाहिजे की तुमच्यातला डॉक्टर, वैद्यकीय डॉक्टर या सगळ्यामध्ये खूप बारकाईने डोकावत होता. महिलांच्या आरोग्याविषयी तुम्ही जे जाणीवपूर्वक भरभरून बोललात त्या सगळ्यामधून हे सातत्याने वाटत गेलं, लक्षात येत गेलं. आपण वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात, आमच्या श्रोत्यांशी बोललात, याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.